नमस्कार, मी एक सामान्य शेतकरी आहे। माझं नाव लक्ष्मीनारायण नागनाथ कनकर, राहणार तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। मी गेल्या वर्षी ही पीक पाणीची अट पूर्ण केलेली होती, फोटो काढले होते। ह्या वर्षीसुद्धा काढलेले आहेत, तुम्हाला दाखवतो। तर ते अप्रूव्ह झालेले नाहीत, सातबाऱ्यावर त्याची नोंद दिसत नाही ना काय नाही। तुम्ही फोटोसुद्धा बघू शकता। ही जाचक अट चुकीची आहे। माझ्यासारखा शून्य माणूस जर असं करू शकतो, मला समजत नाही तर सामान्य एखादा अडाणी माणसाला काय येणार आहे। आणि माझी एक विनंती आहे कळकळीची की शासनानं ही अट पूर्ण रद्द करून सामान्य शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा। बघा, ही मी पूर्ण केलेले आहे, तरी हे 3 ठिकाणी केलेले आहे मी सर, की दुसऱ्या ठिकाणी हे तिसरा। ही पीक पाणी शक्यच होऊ शकत नाही, कारण इंटरनेट नसतो आणि मोठे मोबाईलच नाहीत, सगळ्याकडे छोटे मोबाईल आहेत। मला कळत असताना सुद्धा मला जमलं नाही ही पीक पाणी करायला, म्हणून माझं अनुदान ह्यावर्षी फोडायला लागलेलं आहे। म्हणून माझ्यासारखे हजारो शेतकरी आहेत आणि त्यांना ही सरकारने जे अनुदानचे सवलत देत आहेत ते उत्तम आहे, पण ही पीक पाणीची अट रद्द करून सरसकट सर्वांना अनुदान व पीक विमा मिळावा। वैद्यनाथ शामराव आजचं माझे 49वं उपोषण चालू आहे आणि हे 49वं उपोषण हे माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मी माझं बहाल करतोय आणि त्यांच्यासाठी हे आंदोलन सर्वसामान्य शेतकऱ्याला म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे। आत्तापर्यंत माझी 48 उपोषण हे इतर समाजामध्ये चालण्यात असलेल्या सामाजिक प्रश्नासाठी चाललेला आहे आणि शेतकरी हा माझा मायबाप, माझा अन्नदाता, माझ्या जगाचा पोशिंदा, माझ्या महाराष्ट्राचा पोशिंदा, माझ्या सर्व जनतेला पोशिंदा म्हणून ह्या शेतकऱ्यासाठी माझे कर्तव्य आहे। म्हणून माझं 49वं हे उपोषण माझ्या शेतकऱ्यासाठी मी या ठिकाणी आज सुरुवात केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला, या महाराष्ट्रामध्ये बसलेल्या कृषी मंत्र्याला एक नम्र हात जोडून विनंती आहे की तुम्ही नुसतं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नाव घेऊन आपल्या खुर्च्या वाचवण्याचं काम करू नका आणि माझ्या या शेतकऱ्याला चॉकलेट देण्याचं काम करू नका। 2023चा राहिलेला शेतकऱ्याचा 75% विमा राहिलेला आणि ह्या वर्षीचा चालू विमा शेतकऱ्याच्या खात्याला वर्ग करा आणि पीक विम्याच्या या ठिकाणी माझी मुख्यमंत्री आणि कृषी अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही ही पीक पाहणीची अट रद्द करून सर्वसामान्य धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावं, अन्यथा जिल्हाधिकारी आयुक्त कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी 9 तारखेला आंदोलन किंवा आत्मदहन करण्यात येईल। तेव्हा लवकरात लवकर तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याला अनुदान आणि 75% राहिलेलं जे विमा आहे ते त्यांच्या खात्याला वर्ग करावं, हीच माझी कृषी मंत्र्याला आणि या ठिकाणी बसलेल्या कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे।